जेव्हा महाराष्ट्रामध्ये 26/11 सारखा दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा ह्या 3 नेत्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला होता हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये जी काही आंदोलनं सुरू आहेत त्या आंदोलनाची तीव्रता आता प्रचंड वाढलेली आहे. तारखेला निघालेला संसदेवरील मार्च, त्या मार्चमध्ये पाहिलेली विदारक परिस्थिती किंवा राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर केलेलं आंदोलन किंवा देशभरामध्ये या आंदोलनाला मिळत असलेला पाठिंबा किंवा या आंदोलनामधून ज्या लोकांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये प्रमुख मागणी म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. देशामध्ये नीट परीक्षेमध्ये एवढा मोठा गैरव्यवहार झाला, एवढा मोठा भ्रष्टाचार झाला, कितीतरी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारामध्ये ढकललं गेलं, तरी देखील नैतिक जबाबदारी स्वीकारत धर्मेंद्र प्रधान काय आपल्या पदाचा राजीनामा द्यायला तयार नाही. मंडळी, देशाच्या राजकीय इतिहासामध्ये असे अनेक दिग्गज नेते आहेत, त्या नेत्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. लाल बहादूर शास्त्री किंवा नितीश कुमार जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा त्यांच्या काळामध्ये मोठमोठाले अपघात झाले होते आणि या अपघातामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. किंवा महाराष्ट्रामधलं जर उदाहरण घ्यायचं असलं तर विलासराव देशमुख असतील, RR पाटील असतील किंवा शिवराज पाटील असतील, जेव्हा महाराष्ट्रामध्ये 26/11 सारखा दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा ह्या 3 नेत्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मंडळी, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला होता हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कायदा मंत्री होते तेव्हा त्यांनी महिलांच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी जे काही हिंदू कोड बिल लिहिलं होतं ते हिंदू कोड बिल मंजूर होऊ दिलं नाही. मग बाबासाहेबांना वाटलं की बाबा मी एवढं मोठं रात्रंदिवस कष्ट करून हिंदू कोड बिल लिहिलं, महिलांच्या अधिकारासाठी, महिलांचे हक्क जोपासण्यासाठी हे एवढं मोठं काम केलं, तरी देखील हे माझं हिंदू कोड बिल संसदेमध्ये मंजूर होऊ देत नाहीत. त्यामुळे बाबासाहेबांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मंडळी, एकमेव माणूस होता ज्या माणसाने या देशाच्या विकासासाठी काम केलं, या देशातील महिलांच्या हक्कासाठी झगडला, या देशातील महिलांना समान अधिकार मिळावेत यासाठी जे काही हिंदू कोड बिल लिहिलं आणि ते हिंदू कोड बिल जर मंजूर होत नसेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देतो अशी नैतिक जबाबदारी स्वीकारत बाबासाहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण या देशामध्ये नीट परीक्षेमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार होतो, एवढा मोठा गैरव्यवहार होतो आणि गैरव्यवहार झाल्यावर एवढे मोठे विद्यार्थी कितीतरी विद्यार्थी आत्महत्या करतात, कितीतरी विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारामध्ये ढकललं जातं, तरी देखील एक नेता नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देत नाही. त्या नेत्याला आता देखील कळत नाही की बाबा आपण ज्या पदावर आहोत त्या पदाच्या लायकीचे आपण नाहोत, आपल्याला ते पद सांभाळता येत नाही किंवा आपल्याला ती जी काही व्यवस्था करायची असते, जे काय त्या परीक्षेमध्ये जे काही पारदर्शकता आणायची असते ते पारदर्शकता करण्यासाठी आपण असमर्थ आहोत एवढं देखील कळून हा नेता अजून देखील आपल्या पदाचा राजीनामा घेत नसेल तर त्या नेत्यामधील नैतिकता संपलेली आहे असाच संदेश लोकांमध्ये जातो. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, धर्मेंद्र प्रधान हे नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देतील का नाही? आणि त्यांनी जर आपल्या पदाचा राजीनामा नाही दिला तर हे आंदोलन कोणत्या दिशेने जाईल, ह्या आंदोलनामध्ये काय काय होईल? तुम्हाला काय वाटते मंडळी? कमेंट करून नक्की कळवा. थांबूया तिथेच मंडळी. धन्यवाद.